पाठीवर पडलेलं झाडाचं पान आभाळ कोसळलं असं समजून घाबरून जाणाऱ्या सशाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. एखादा कावरा-बावरा झालेला ससा काहीतरी घडेल या भीतीने जसा सतर्क असतो, तसं अँक्शियस अटॅचमेंट स्टाईल असणारी व्यक्ती आपल्याला सारखं कोणी सोडून तर जाणार नाही ना, आपण एकटं तर पडणार नाही ना, ह्या काळजीत बहुतेक वेळेस हाय अलर्ट मोडवरच असतात. अँक्शियस आणि अव्हॉइडंट हे कॉम्बिनेशन जणू एकमेकांना आकर्षित करतायत का काय, असं वाटावं इतकी ही जोडगोळी खूप ठिकाणी दिसते. नवरा नातं फुलवण्यासाठी फार काही प्रयत्न करत नाही, अशी तक्रार करणारी बायको बहुतांश वेळेला स्वतःच चिंताग्रस्त असण्याची शक्यता असते. आणि तसं असेल म्हणजे तुम्ही अँक्शियस अटॅचमेंट स्टाईलचे असाल, तर वैवाहिक नात्याची गुणवत्ता तुमच्यामुळे बिघडू शकते. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आपल्या जोडीदारांनी सतत आपल्या भोवती-भोवती राहायला हवं. म्हणजे शाब्दिकदृष्ट्या नाही बरं. तर तो आपल्यासाठीच आहे याची त्यांनी सारखी पोचपावती द्यायला हवी. असं जर वाटत असेल तर आपला स्वभाव चिंताग्रस्त असू शकतो. आपला जोडीदार आपल्याला विसरून तर जाणार नाही ना, या भीतीने आपल्याला त्याच्याकडून प्रेम हवं असेल, तर आपल्यालाच त्याला धरून ठेवावं लागेल, या विचाराने या व्यक्ती म्हणजे अँक्शियस अटॅचमेंट स्टाईलच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराचा पाठपुरावा करत असतात. गेल्या 2 भागांमध्ये आपण अटॅचमेंट स्टाईल म्हणजे काय आणि बालपणी येणाऱ्या अनुभवांवरून स्वतःपुरतं दिलासा देणारं सुरक्षित एक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने व्यक्ती जी स्वतःच्या वागण्यात बदल करत असते, तो जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो, ती म्हणजे अटॅचमेंट स्टाईल. आता प्रामुख्याने हे पालकांसोबतच्याच संबंधांसोबत होत असलं तरी देखील त्याचाच नव्हे म्हणजे पालकांसोबत तुमचे संबंध बालपणी कसे होते, केवळ त्याचाच नव्हे तर सभोवती घडणाऱ्या अनेक घटना, जैविक किंवा परिस्थितीजन्य काही घटक अशांचाही एकत्रित प्रभाव पडत असतो. मग पालकांशी एकमेकांसोबत होणारी सततची भांडणं किंवा त्यांचा घटस्फोट किंवा त्यांचं वेगळं राहणं, त्यामुळे घर ही एक सुरक्षित जागा असल्याची भावना मुलांमध्ये येत नाही. तसंच राहत्या घरांमध्ये वारंवार होणारे बदल म्हणजे खूपसा सतत होणाऱ्या बदल्या, सारख्या काळजी घेणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यात होणारे बदल किंवा पाळणा घरात जर मुलं असतील आणि पालकांची मुलांना घरी नेण्याची वेळ जर निश्चित नसेल किंवा त्याबाबत मुलांना कल्पना नसेल, तर मुलांना एक सारखी अशी अनिश्चितता जाणवत असते. याच्या जोडीला कधी तीव्र गरिबी असते. पालकांच्या वागण्या बोलण्यातला किंवा घरातला तो थोडा आर्थिक चणचणीचा तणाव मुलांना असुरक्षित करतच असतो. पालकांची व्यसनं असतील किंवा पालकांचे शारीरिक मानसिक आजार असतील, यांनीही घरातलं वातावरण अनिश्चित असतं. तर कधी मित्रांकडून, भावंडांकडून मस्करीच्या स्वरूपात पण ह्या मुलांची टिंगल-टवाळी होते. तर कधी समाजाकडनं मिळणारी अवहेलना, तर कधी मुलांचं स्वतःचंच आजारपण, स्वतःचा त्यांचा दीर्घकाळ रुग्णालयातला राहण्याचा अनुभव किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा, घरातल्या पाळीव प्राण्याचा मृत्यू, हे अशा अनेक गोष्टी त्यांना सुखरूप दैनंदिन आयुष्याची शाश्वती देत नाहीत. मग आपलं घर आणि आपल्या व्यक्ती ह्या नेहमीच आपल्यासाठी असतील की नाही, ह्याबाबत त्यांना चिंता वाटते. यासोबतच म्हणजे असे अनुभव जे काही अनुभव सारखे असतात एकाच घरातल्या मुलांना, पण मुलं सगळी सारखी होत नाही. कारण मुलांचे जन्मजात स्वभाव आणि मज्जासंस्थेसंबंधीचे काही आजार, ही देखील कारणं मुलाला चिंताग्रस्त बनवण्यासाठी जबाबदार असतात. तर चिंताग्रस्त स्वभाव म्हणजे या मुलांना आपल्या गरजा पूर्ण होतील की नाही? आपल्याला आपल्या जवळचे टाकून देतील का? किंवा आपल्याला आपली जवळची व्यक्ती सोडून देईल का? अशी जी एक तीव्र भीती असते, ज्याला फिअर ऑफ अबॅन्डनमेंट म्हणतात, तशी तयार होते. आणि मग ही अशी मुलं मोठेपणी कावरा-बावरा ससा होतात. बालपणी आपल्या पालकांना चिकटून राहणारी किंवा आईच्या मागे शेपटासारखी असणारी मुलं मोठेपणी जोडीदाराच्या मागे-मागे असतात किंवा जोडीदाराने आपल्या मागे असावं त्याची खात्री करत असतात. पण त्यामुळे ते त्या जोडीदारालाही मोकळेपणा देत नाही. म्हणजे या भीतीमुळे त्यांना सतत एक अश्युरन्स हवा असतो, प्रेमाची खात्री हवी असते, सतत व्हॅलिडेशन लागतं. म्हणजे कोणत्याही संभाव्य भावनिक दुराव्याची जरी त्यांना शंका आली, म्हणजे त्यांनी ती आपणच निर्माण केलेली असते, ती भीती त्यामुळे अतिसतर्क ते राहत असतात.
संशोधनानुसार साधारण स्त्रिया असतात त्या थोड्याशा अँक्शियस जास्त असतात आणि पुरुष हे अव्हॉइडंट. त्यामुळे मी उल्लेख करताना बायको अँक्शियस आणि नवरा अव्हॉइडंट असा उल्लेख करते, पण हे उलटं असू शकतं. आता सध्याच्या अतिस्पर्धेच्या युगामध्ये जिथे आपली नोकरी टिकवून ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे. तिथे खूप म्हणजे वाढलेले तास आहेत कामाचे. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अस्तित्व कायम टिकवून ठेवायचं आहे. स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. मग अशा वेळेला नवरा जो आहे, तो अर्थातच ऑफिसच्या ठिकाणी जास्त वेळ किंवा ऑफिसच्या कामात जास्त बिझी, घरात कमी वेळ, कमी सहभाग. मग अशा वेळी तो चिंताग्रस्त जोडीदार आपल्या अव्हॉइडंट नवऱ्याला आपल्यासाठी वेळ नाही, भावनिकदृष्ट्या तो आपल्यासाठी उपलब्ध नाही, असं सारखं वाटत राहतं आणि त्याबद्दल त्याला टोकत जेरी सांडल्या जातं. म्हणजे अव्हॉइडंट जोडीदार जरी असला, तरी नात्याची गुणवत्ता खालवण्यामध्ये स्वतः अँक्शियस व्यक्ती बऱ्यापैकी जबाबदार असते. कारण त्या अव्हॉइडंट नवऱ्याला ऑफिसमध्ये वेगळं प्रेशर आणि घरात वेगळं. मग त्यात ही चिंताग्रस्त व्यक्ती त्या प्रेमाचा खुंटा बळकट करण्यासाठी सारखं नवऱ्याला मेसेज, फोन करत असते किंवा नवऱ्याने सतत मेसेज, फोन आपल्याला करत राहावा याची अपेक्षा धरत असते. आणि मग जर त्यांनी योग्य रिस्पॉन्स दिला नाही, तर त्याला आल्यावर जाब विचारणं. मला प्राधान्य का दिलं नाही? लगेच फोन का उचलला नाही? मेसेजचं उत्तर किती उशिरा दिलं? म्हणून त्याची उलट तपासणी सुरू होते. म्हणजे तो ऑफिसमध्ये जरी असला, तरी या बायका चैन पडू देत नाही. "अरे कुठे आहे तू? कधीची कॉल करते का नाही केला कॉल बॅक? ऑफिसला गेल्यावरती तुला घर, बायको आहे ह्याचं काही देणं-घेणंच नसतं." किंवा "माझा वाढदिवस होता, का नाही ठेवला माझा फोटो स्टेटसला? आज बरे नेमके समोसे आणले येताना. माझा उपास आहे हे बरं विसरतोस. माझा विचार करतो का कधी?" तुझ्यासाठी ऑफिस, बॉस, मित्र, तुझे आई-वडील हेच आहे. मी कुठे आहे त्यात? असं म्हणत छोट्या-छोट्या बाबतीत ती जोडीदाराची परीक्षा घेत असते. म्हणजे अँक्शियस बायको. आपल्यावरील प्रेमाची त्याच्याकडनं कबुली घेत राहणं हे चिंताग्रस्त व्यक्तीचं मुख्य लक्षण आहे. पुन्हा-पुन्हा आपल्या जोडीदाराकडून त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे किंवा करायला पाहिजे असा पुरावा शोधत राहणं आणि स्वतःच्या असुरक्षित वाटण्याला तात्पुरतं बरं वाटून घेणं, हे असं यांचं वागणं असतं. पण तात्पुरतंच. कारण आज जरी नवऱ्यानी आपल्या अँक्शियस बायकोसाठी तिला आवडतो म्हणून तसा छान पुलाव बनवला, तरी उद्या सकाळी माझी वाट न पाहता तू एकट्यानं कसा चहा पिऊन टाकलास? म्हणून चिंताग्रस्त बायको नाराज होऊ शकते. सुट्टीच्या दिवशी दिवसभर बाहेर फिरायला जाऊन, रात्री हॉटेलमध्ये छान जेवण वगैरे करून आनंदात दिवस घालवल्यावर समजा अव्हॉइडंट नवरा असं म्हणाला, की "मी जरा मित्रांसोबत तासभर किंवा एकट्याने एक चक्कर मारून येतो." तरी देखील चिंताग्रस्त जोडीदार तशी मुभा देत नाही. "आता काय तुला मला सोडून जायचंय?" असं करत परत ती त्याला टोकतेच. समजा कधी कुटुंबातले सगळे असे सदस्य बाहेर जाताना ह्या अशा चिंताग्रस्त बायकोने म्हटलं, की "आपण टॅक्सीने जाऊया." आणि जर जावेने किंवा नणंदेने म्हटलं, की "आपण ऑटोने जाऊया." तर नवऱ्याने ऑटोने जाण्याचा निर्णय घेतला, तर "तू सगळ्यांसमोर माझी कशी बाजू घेत नाही?" म्हणून ही अँक्शियस बायको कटकट करू शकते. यांचं महत्त्व जरा देखील कमी होत आहे असं वाटलं, की तो बालपणीचा फिअर ऑफ अबॅन्डनमेंट लगेच डोकं वर काढतो आणि नवऱ्याकडून असलेल्या ह्यांच्या अपेक्षांची यादी संपत नाही. प्रेमाची सतत खात्री आणि पुरावे मागण्याबरोबरच नवऱ्याने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणजे आपल्या ठरवलेल्या भीतीनुसार त्या स्वतः देखील वैवाहिक नात्यात खूप मेहनत घेत असतात. मग ते नवऱ्याच्या आवडीचं करणं असेल, त्याची सोय बघणं असेल, त्याच्या आरोग्याची काळजी करणं असेल. पण त्यासाठी म्हणजे त्याची सोय होण्यासाठी किंवा त्याच्या आरोग्यासाठी मग त्याला सारख्या सूचना करतील, त्याला सारखी काहीतरी त्याची कामं न विचारता करून टाकतील. पण याने तो अव्हायडंट नवरा काही एकदम खुलून येऊन प्रेमात पडतच नाही. उलट बायको सारखीच मागे-मागे करते. माझ्या पर्सनल स्पेसमध्ये गरज नसताना येते. म्हणून हे नवरे अधिक वैतागतात आणि काय डोक्याला शॉट आहे म्हणून कटकट करतात. म्हणजे चिंताग्रस्त बायकोच्या सततच्या अशा भडीमारामुळे अव्हॉइडंट जोडीदार अजूनच अव्हॉइड करायला लागतात. म्हणजे जे अँक्शियस बायकोला पाहिजे आहे त्याच्या अगदी उलट होतं. कारण हिला वाटतं, मी इतकं करते, याला काही नाही त्याचं. म्हणजे थोडक्यात काय, तर अँक्शियस अव्हॉइडंट जोडप्याचा टॉम अँड जेरी कार्टूनसारखा खेळ सुरू राहतो. म्हणजे एक दूर पळणारा आणि दुसरा त्याचा पाठलाग करणारा. चिंताग्रस्त जोडीदार जवळीक साधण्यासाठी पाठलाग करतो, तर तो टाळणारा जोडीदार आपलं स्वातंत्र्य जपण्यासाठी अंतर ठेवत दूर जातो आणि त्यांचा हा पुश पुलचा गेम काही संपत नाही.
चिंताग्रस्त बायको तिला नात्यात जाणवणाऱ्या असमाधानामुळे विचार करते, की मला या नात्यातून हवं ते, हवं तितकं, हवं तेव्हा, हवा त्या पद्धतीने मिळत नाही, तर मी नात्यात का राहू? पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ह्या चिंताग्रस्त व्यक्ती म्हणजे या जोडीदाराला सोडून दुसऱ्या नात्यात जरी गेल्या, तरी त्यांच्यासोबत त्यांची चिंता जाणारच आहे. त्यामुळे पुश पुलचा गेम चालूच राहील, फक्त खेळाडू बदलेल. त्यामुळे ज्या बायकांना जर वाटलं, की नवरा नात्यात एफर्ट्स घेत नाही, इमोशनली अवेलेबल नाही, मला प्राधान्य देत नाही, मला प्रेमाची सतत खात्री मागावी लागते, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण तर नाही ना. कदाचित नात्यामध्ये असमाधान आपल्यामुळे तर नाही ना, हे त्यांनीच तपासून पाहायला हवंय. आणि अर्थातच अव्हॉइडंट नवरा कसा असतो, का असतो, हे पुढच्या भागात बघणारच आहे. आणि आता ह्या दोघांनी एकत्रित कसं वागायचं, हेही त्याच्या पुढच्या भागांमध्ये बघणारच आहे. म्हणजे काय, की टॉम अँड जेरी तुमच्या माहितीत असे अनेक असतील, तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून बघायला सांगा. पुढचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.